हॅलो, हाय, नमस्कार. मी क्रांती. पुन्हा एक तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बराच वेळ लागला आहे हा व्हिडिओ येण्यासाठी. आय नो. पण प्रॉब्लेम काय होत होता माहिती? माझं मला सुचतच नव्हतं की मला काय करायला हवं, मी काय टाकायला हवं ज्याच्यामुळे व्ह्यूज वाढतील. आणि ना एक असं निगेटिव्हिटीसारखी आलेली की व्ह्यूज वाढत नव्हते. मी रोज चेक करत होते की किती व्ह्यूज वाढतायत का? एक असं असतं ना की बघून असं वाटतं की नाही, आत्ता होतील, आत्ता 100 लोकं बघतील, आता 500 लोकं बघतील. पण तसं माझ्या कोणत्याच व्हिडिओला बघितलं गेलं नाही आहे. मला माहिती आहे त्यात ते तशी काही एंगेजमेंट नसेल म्हणून बघितलं गेलं नसेल. पण मग त्याच्यामुळे मला सुचतही नव्हतं काय करायचं आहे. आणि मी जे प्लॅन करत होते ते वर्कआउट होत नव्हतं. असं बरंच काय होतं. पण ते सोडा. आज आपण भेटलेलो आहोत एक छान व्हिडिओसाठी. 2 दिवसापूर्वी मी दादरला जाऊन आले. आणि दादर म्हणजे तुम्हाला माहिती आहे शॉपिंगची बेस्ट प्लेस. त्यासाठी कुठेही कुठल्याही ब्रँडमध्ये जायला लागत नाही, मोठ्या दुकानात जायला लागत नाही. नुसतं फिरायचं आणि पैसा वसूल गोष्टी घेऊन यायच्या. तर तेच मी केलं. आणि मी बऱ्याच वस्तू आणल्यात आणि तेच मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय घेतलं दादरवरून, मी कुठे फिरले आणि मी काय केलं. ओके, सुरू करूया. मी मोस्टली शॉर्ट कुर्तीज घेतलेत आणि हाफ कुर्तीज घेतलेत. कुर्तीज नाही म्हणतात त्यांना, हाफ टॉप, जसे ते फॉर्मल दिसतात असे टॉप घेतलेत आणि शॉर्ट कुर्तीज घेतलेत मोस्ट ऑफ. तर त्यातलं पहिला आहे तो म्हणजे हा. हे बघा, हा मला माहिती आहे हा लूज होतोय. पण कसं असतं माहिती आहे यांचं की हे प्युअर कॉटन आहे. तर आणि उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. तर हे कॉटन जेव्हा आपण धुवू तेव्हा ते थोडंसं श्रिंक होईल. म्हणून मग मी हे आता विदाऊट वॉश करता घातलं आहे दाखवण्यासाठी. पण हे वॉश केल्यावर थोडंसं श्रिंक होईल आणि ते कमी होईल. आणि मग लागलंच तर मी थोडंसं अल्टर करेन. पण मला नेहमी असे माझ्या साईजपेक्षा एक साईज लूज कपडे घालायला आवडतात. म्हणजे मला उठता बसता कम्फर्टेबल येतं. आणि हा होता पहिला. तर हे सगळे मी घेतलेत. मला वाटतं ही सगळ्यात मोठी साईज आहे, ह्याच्यापेक्षा मोठ्या असतील. पण लार्ज साईजमध्ये ही आहे, एक्सेलमध्ये आहे ही, सॉरी. डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल असं काहीतरी असेल. कारण तुम्हाला माहिती आहे स्टॉलवरचा माल काही प्युअर काय म्हणतात त्याला, ट्रू साईज नसतो. तर ह्याला म्हणतात ट्रिपल एक्सेल, पण हा डबल एक्सेल असू शकतो. तर हा मला पडला आहे 300ला. असे मी 1-2 टॉप घेतले ते मी दाखवते. आणि त्याच्यापेक्षाही कमी 200पासून टॉप सुरू आहेत. पण त्यातही लार्ज, ट्रिपल एक्स, डबल एक्सेल, मीडियम असं सगळं आहे. आणि डबल एक्सेलपासून मला वाटतं साईज प्राईस वाढते. ती आहे 300 आणि मी हा 300ला घेतला आहे. प्युअर कॉटन आहे, मस्त अशी एलिफंटची डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान कलेक्शन, खूप छान कलर आहे. आणि मस्त आहे, कलमकारी सारखं प्रिंट आहे ह्याच्यावर. आणि खूप छान आहे. आणि स्पेशली समरसाठी बेस्ट आहे. तर आता मला 1 महिन्यासाठी हा बेस्ट आहे. दुसरा दुसरा म्हणजे हा फॉर्मल. तो हा दिसतोय तुम्हाला, थोडासा ग्रीनिश वेश आहे, त्याच्यावर अशा छान प्रिंट्स आहेत. प्रॉब्लेम ह्याचा हा झालाय ना, हा ट्रू साईज आहे माझा. म्हणजे हा खूप छान आहे. पण मी जसं तुम्हाला आता मेन्शन केलं की मला ना माझ्या साईजपेक्षा एक साईज लूज कपडे घालायला आवडतात. पण हा थोडासा टाईट होतो मला. सो आय एम गोइंग टू चेंज दिस. आणि हे जे आहेत ना फॉर्मल सारखे टॉप, हे मला 350ला पडलेत. तर हा होता त्यातला एक, सुंदर आहे, खूप छान दिसतो घातल्यावर. पण थोडासा टाईट होतो मला. म्हणजे लूज नाही होत आहे, ट्रू साईज आहे, असं बॉडीसोबत बसतं. पण मला चेंज करावा लागेल हा. तसाच आहे हा, सी ब्ल्यू आय थिंक. हा, हा पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे मस्त त्याला एम्ब्रॉयडरी आहे आणि असे बटन्स आहेत. आणि हे रिमूव्हेबल बटन्स नाही आहेत. खूप सुंदर दिसतो हा घातल्यावर. आणि असं तुम्ही कशावरही पेअर करू शकता. आणि ऑफिससाठी, आउटिंगसाठी आणि असं इन जनरल पण खूप छान आहे हा. ह्याचा पण हाच प्रॉब्लेम झाला की हा लूज नाही आहे. मला थोडंसं लूज लागतं, तसं लूज नाही आहे. तो मी ट्राय करणार आहे की हा चेंज करण्याचा. दुसरा आहे शॉर्ट कुर्ती. फ्लोरल आहे, ती फ्लोरल नाही, फ्लोरल आहे. मी मोस्टली प्रिंटेड कमी कपडे घालते, मी प्लेन घालते. पण हा पण कॉटनचा कुर्ता आहे, शॉर्ट आणि असं प्रिंटेड आहे. आणि त्याला असं असं इथे त्याला हे आहे, त्याचं नेक खूप मस्त आहे बघा. आणि त्याच्यावर मस्त अशी डिझाईन आहे, छान आहे, छान दिसतोय. ठीक आहे, हा पण 350ला होता. दुसरा म्हणजे हा, खूप सुंदर आहे हा. सी, हो ना, खूप छान आहे हा. डे टू डेसाठी खूप मस्त आहे. याच्यावर अशी अशी प्रिंट आहे. आणि असं एवढं सॉफ्ट आहे ना. आणि समरसाठी बेस्ट आहे हा. हा मला व्यवस्थित बसतोय. तर हा मी घालणार आहे. आणि हा आय थिंक तसाच 300-350ला आहे. मी सगळं जे घेतलंय ना ते 300-350मध्येच घेतलं, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे महाग. आणि मी ह्याच्या आधी एकदा गेलेली, फेरी मारलेली दादरला सारखी फेरी होते. तेव्हा मी लॉंग कुर्तीज घेतलेली, कधीतरी मी तेही दाखवेन तुम्हाला.
त्यातलीच एक शॉर्ट कुर्ती आहे ही स्काय ब्लू कलरची. अशी प्रिंट आहेत त्याच्यावर व्हाईट. छान आहे मला असं घालायला. हे बघ, ही पण प्युअर कॉटन आहे. त्याचा नेक खूप छान आहे, मस्त आहे. हे बघा, आणि तुम्ही अशा पॅन्टवर कशावरही मस्त तयार करू शकता. खूप सुंदर आहे. 3/4 हँड आहे त्याचे, 300ला. नाव ही सुंदर मरून, आय थिंक ब्राउनिश कुर्ती. हे बघा, मस्त आहे. ही पण कॉटनची आहे. हे ना वॉश नाही केले अजून. हे एकदा वॉश केले ना सगळे की हे श्रिंक होतील थोडेसे, कारण तुम्हाला जसं माहिती आहे कॉटनची कुर्तीज भरतात आणि मग ते छोटे होतात. म्हणून मी याला अल्टरेशन करायचं थांबले. म्हटलं त्याआधी तुम्हाला दाखवून घ्यावं. दुसरी गोष्ट, दुसरं म्हणजे हे बघा, मला सारखं उठायला बसायला लागतंय, पण आता काय करणार. हे मी म्हणाले होते तुम्हाला, फॉर्मल वेअरसारखे टॉप्स हे एवढे सुंदर आहेत ना. हे असे तुम्ही मिंत्रावर वगैरे घ्यायला जाल तर तुम्हाला 700, 750, 850 म्हणजे त्याच्यापेक्षा महाग असेच मिळतात. आणि केवढा छान रंग आहे बघा, खूप छान दिसतो हा, आणि खूप छान बसतो पण, आणि कपडा पण छान आहे याचा, म्हणजे आहे खूप सुंदर आहे. दुसरा हा जो माझा वापरून झाला आहे, थोडासा ग्रीनिश कलरचा आहे. हाफ कुर्ती टाईप आहे, फॉर्मलच वाटतो हा पण. मी दाखवते. सी दिस, हा मी घातला आहे एकदा, आणि हा वॉश केलेला आहे तर हा परफेक्ट आहे, म्हणून हा लगेच घातला होता. खूप छान आहे. दुसरा आहे हा, पुन्हा एकदा फ्लोरल प्रिंट. मी ट्राय करते घालायचं. मी कधीच असे प्रिंट घालत नाही. मी नेहमी सटल आणि प्लेन ह्यांच्या मागे असते. नेहमी मला असं प्लेन गोष्टी लागतात घालायला, पण लेट्स ट्राय, बघू थोडे दिवस घालू. हा पण फॉर्मल आहे, ह्याला अशी कॉलर आहे ना, आणि ही बटन्स बघा किती छान आहे, मस्त आहे, म्हणजे पैसा वसूल आहे. दुसरी गोष्ट, मी अजून एक गोष्ट घेतली, ती म्हणजे नाईटवेअर तुम्ही घरातही घालू शकता, पण एवढ्या सॉफ्ट आहेत, कम्फर्टेबल आहेत. बघा, खूप सुंदर आहे ते पण, म्हणजे सुंदर म्हणजे कम्फर्टेबल आहेत. आणि असे त्याला हात आहेत, सिवलेस टाईप, ब्रीझी खूप छान, खूप मऊ कॉटन आहे. आणि त्याला अशी नेक आहे, ही लेस आहे त्याला, सुंदर आहे, ठीक आहे. आणि 200ला आहे, बेसिकली 200ला आहे हा. खरं वाटेल तुम्हाला की हे 200ला आहे, आणि एवढं सॉफ्ट आहे, तुम्हाला उन्हाळ्यात हेच बेस्ट आहे. असं मी अजून एक घेतलं ब्ल्यू कलरचं, असेच प्रिंटिंगचं, पण ते मी घातलं होतं, ते आता वॉशला आहे, म्हणून ते आता मी दाखवू शकत नाही तुम्हाला. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला एक सांगू का, मी दादरला गेलेली, दादरची अवस्था तर काहीतरी वेगळीच आहे. कारण मी वर्षानुवर्ष, मला वाटतं गेले 15 वर्ष झालं मी दादरला, 10-12 वर्ष तर नक्कीच जाते मी दादरला. ते कोविडचं काही वर्ष सोडून द्या. पण मी एक स्टोरी सांगेन की जेव्हा मी पहिल्यापासूनच कधीच ब्रँडेड कपडे घातले नाही आहेत, आणि आजही नाही घालत. एखाद दुसरा असतो माझा, पण डेली वेअरसाठी नसतं माझं, असं स्टॉलवरून कुठेही आवडेल तिथून असतं. पण पहिले मी तिथूनच कपडे घ्यायचे. मला आठवतं माझ्याकडे 1000 रुपयाचं बजेट असायचं, कारण तेवढेच भेटायचं, म्हणजे कोण देणार मला, मीच माझे जमा करायची. आणि मला असं आठवतं की मी फर्स्ट इयरला वगैरे असेल किंवा 12thला, आणि मला रिहर्सल्सला जायला लागायचं, डान्स रिहर्सल्सला, नाटकाच्या रिहर्सल्सला, आणि मला ट्रॅव्हलिंग असायचं. तर मला घरातून स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की तू ओढणीचे ड्रेस घालायचे नाहीत, असे कपडे घालायचे नाहीत ज्याच्याने तुला खूप काही काही सावरावं लागेल. कारण मला ट्रेन बदलून मग CSTला जा, आणि मग कधी दादरला या, कधी असेल दादरला असेल तर दादरला, माटुंग्याला, शिवडीला, असं सगळीकडे असायचं. तर मला कम्फर्टेबल कपडे घालायचे, एवढंच मला सांगितलेलं की तुला कमीत कमी कॅरी करावं लागेल अंगावर, असे कपडे घालायचे. तर माझं त्यावेळी सगळं आयुष्य याच्याच भोवती फिरायचं की मला आता अशी चप्पल घ्यायची ज्याच्याने मला ट्रेनवर चढता येईल, पटापट पळता येईल, आणि पटकन ट्रेन पकडता येईल, बस पकडता येईल, असं सगळं. जे लोक लोकल ट्रॅव्हल करत असतील किंवा सेंट्रल लाईनला मोस्टली ट्रॅव्हल करत असतील, ते नक्की रिलेट करत असतील मला की मी काय म्हणते. आणि असेच कपडे लागतात, आणि असेच आपण अगदी फॅन्सी कपडे घालून लोकलने ट्रॅव्हल करू शकत नाही, आणि डे टू डे तर नाहीच. तर तेव्हा मला 1000 रुपयाचं बजेट असायचं, आणि मला 1000 रुपयात एक 7-8 महिन्यांची कपडे घ्यायला लागायचे, म्हणजे मी 7-8 महिने हे रेग्युलर बाहेर घालून जाऊ शकेल. मग मी मोस्टली प्रिफर करायचे लेगिन्स, आणि तेव्हा बारीक होते त्याच्यामुळे मला छोटे कपडे चालायचे, आणि ते स्वस्त मिळतात, कारण दादरला छोटी साईज असली की ती कमी रेंजमध्ये मिळते. तर मग 150-150 रुपयाचे टॉप्स मिळायचे. आणि मी फक्त जाऊन, तेव्हा काही अक्कल नव्हती की हा रंग चांगला दिसेल किंवा तो रंग चांगला दिसेल, फक्त हाताने जाऊन 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 टॉप निवडायचे,
मग त्याचे 150 प्रमाणे होतील तेवढे. आणि त्या 6 टॉपवर 3 लेगिन्स घ्यायच्या. ठीक आहे. ते कुर्तीज हाफ टॉप म्हणजे नीपर्यंत असे किंवा नीच्या थोडेसे वर असे. आणि मग त्याच्यावर सिवलेस टॉप आणि मग त्याच्यावर 3 लेगिन्स की ज्या सगळ्यावर जातील. म्हणजे व्हाईट, ब्लॅक, डार्क ब्ल्यू किंवा पिंक, रेड असंच जे आपले टॉप्स बघायचे आणि त्याच्याप्रमाणे घ्यायचे. आणि माझी शॉपिंग 6-7 महिन्यांची जे मी रोज घालणार आहे कॉलेजला, मी रोज घालून जाणार आहे, ती अवघी अर्ध्या तासात व्हायची. हो, अर्ध्या तासात एका स्टॉलवरून डन. जे तिथे लावलेलं आहे त्याच्यावरून निवडायचं की हा द्या, हा द्या, हा द्या, हा द्या, असे 6 टॉप. आणि त्याच काकांकडून 150-200 रुपयाचा 3 लेगिन्स. आणि हे मी 6-7 महिने वापरायचे. त्याच्यानंतर परत 6-7 महिने जायचं. का कसं ते आता ते नंतर सांगेन. पण आता मी बरंच काही अफोर्ड करू शकते. पण ते दिवस मस्त होते, बेस्ट होते. आणि आजही मी दादरला जाते की मी तेव्हा 150 रुपये अफोर्ड करू शकत होते. पण आज मी काही अफोर्ड करू शकते. 1000, 2000, 3000 रुपयाचाही कुर्ता घालू शकते. पण तरीही मी दादरला फिरून जाते कारण माझं मनच भरत नाही दादरला शॉपिंग केल्याशिवाय. तर असं आहे. आणि तिथे एक भव्य ग्राहक पेठ म्हणून लागलं असेल, तुम्हालाही माहिती लागलं होतं, आहे मे बी अजून. मग तिथेही एक फेरी मारली. तिथून मी काय काय आणलंय, तिथून आपण कायच आणणार ना. हे बघा पापड. तर ही आहे साबुदाणा पापड. हे मला वाटतं 200 रुपयाला, 200-250च्या रेंजमध्ये आहे ते. हा एक. आणि हा आहे लसूण. हा नाचणी, साऊथ इंडियन प्रीमियम अप्पम्स काही असेल ते. आणि याशिवाय तर कसंच होईल, म्हणजे पूर्णच कसं होईल की ते चिंचेचं आंबट गोड. आणि हे लिंबाचे मला असं मस्त आहे, खूप डिलिशियस आहे. ते स्टॉल चाललेले असतात ना तिथे. मला वाटतं हे अर्धा पाव असं घेतलं आहे कमीच टेस्टसाठी. अजून मी जेव्हाही दादरला जाते, नक्षत्र माहिती तुम्हाला, नक्षत्राच्या समोर कोपऱ्यात बागवाली काका बसतात. एक सगळ्यांना माहिती असेल जे दादरला जातात. आणि नसाल जात तर जाऊन बघा. नक्षत्राच्या एक्झॅक्टली ऑपोजिट एक बॅगचं मोठंसं कोपऱ्यात आहे शॉप म्हणजे ठेला. आणि त्यांच्याकडे अमेझिंग शॉर्ट बॅग, हँडलवाल्या बॅग्स आणि सगळे बॅग्स आहेत, स्लिंग बॅग, तसं सगळं आहे. तर त्यांच्याकडे मी बॅग घेतली. मला वाटतं एक 300-350. आणि ही ब्राऊन कलरची, ही खूप आधी घेतलेली आहे. मला असं वाटलं ही पण इन्क्लूड करावी. मस्त आहे ही पण, छान. 300 असंच 300-350च्या रेंजमध्ये. आणि मी काय तर हेच दादरवरून आणि हो तिच्या पूजेच्या स्टॉलवरून मी या वस्तू घेतल्या. तर मी एका स्टॉलवर गेले होते पूजेच्या. त्यांनी मला कार्ड दिले की तुम्हाला इथे ती अजूनही असेल तर तुम्ही तिकडे जा. हे बघा गिरिजा अगरबत्ती म्हणून आहे, खूप सुंदर आहे त्यांच्याकडे. तर ही कस्तुरी अगरबत्ती मसालेवाली आहे, ओली. म्हणजे ही कशी ओली अगरबत्ती का म्हणाले माहिती आहे ना, तर हे पाण्यात डीप करायचं आणि मग पेटवायच्या आणि लावायच्या. तर ते जास्त वेळ जातं त्याच्या सुखी, कारण मसाला आहे ना, तर हे जास्त वेळ टिकण्यासाठी पाण्यात बुडवून लावायच्या. आणि हे डिफ्युजर ऑइल कापूरचं आहे. हे आपण जेव्हा ते कापूर लावायला कापूरदाणी असते ना, त्याच्यामध्ये पाणी टाकून तिथे 2-3 थेंब त्याचं टाकले की घरभर मस्त कापराचा सुगंध येतो. हे सगळं मला खूप आवडतं म्हणून. आणि हे चंद्र अष्टगंध आहे, खूप सुंदर वास याचा, मस्त आहे, खूप सुंदर आहे. आणि हे तुम्ही देवाला लावू शकता, स्वतःला लावू शकता. खूप सुंदर वास याचा, मस्त राहतो दिवसभर आणि देवाऱ्यात राहतो. आणि हो, मी स्पून घेतले. इकडे लाकडी स्टोअर होतं एक, त्या स्टोअरमध्ये सगळ्या लाकडाच्या मसाले डब्बे आणि मग पीठ मळण्याच्या त्या हे सगळं आहे, खेळणी. मग त्यांच्याकडे मी हे घेतलं. तर बघू मी कुठे यूज करते. मला मसाल्याच्या डब्यांमध्ये ठेवायचं म्हणून घेतलं. ते मला वाटतं हे 150 रुपयाला आहे. हे पण असंच 100, 150, 200 रुपयाचं आहे. आणि ही अगरबत्ती 200-250 रुपयाची असेल. आणि सगळ्यात मस्त हा स्प्रे आहे, कस्तुरी हिना स्प्रे. ह्या त्यांनी काय सांगितलं माहिती की देवाऱ्यात आपण एक असा वास येतो ना, मोठा देवारा असेल तर कोणाचा, किंवा असाही घरात जर तुम्हाला छान सुगंध हवा असेल तर हा स्प्रे आहे तो. हा तुम्ही मूर्त्यांवर पण मारू शकता. त्याच्यामुळे बारीक बारीक हारामुळे जी पिसं खिटकं येतात ती येणार नाहीत. ते येणार नाहीत लाईटीचे, काय म्हणतात त्यांना, किडे, ते येत नाहीत. आणि वासही खूप सुगंध छान येतो याच्याने पूर्ण देवघरात. तुम्ही जर देवांना वस्त्र घालत असाल तर त्याच्यावरही मारू शकता. हे सेफ आहे, याचा काही डाग वगैरे राहत नाही. दुसरी गोष्ट, असंही मारू शकता. 2 स्प्रे मारलेत की छान राहतं दिवसभर. याचा पण
200 रुपये याचं प्राईज आहे. हे पण मी त्यांच्याकडूनच घेतलं गिरिजा अगरबत्ती म्हणून, आणि मी वापरलं आहे. खूप सुंदर आहे, छान आहे, याचा वास मस्त आहे. तुम्ही कधी मठात गेलाय का? मठात गेला असेल ना स्वामींच्या, तर स्वामींच्या मठात असा एक सुगंध असतो, त्या सुगंधाचं आहे. याचं नाव आहे कस्तुरी हिना. मस्त आहे. तुम्ही एक टिपिकल प्रत्येक स्वामींच्या मठात तुम्ही गेलात तर एक टिपिकल वास असतो, एक सुगंध असतो, वास नाही म्हणता येणार, सॉरी, सुगंध असतो. तो सुगंध आहे याला, आणि तो आपल्या घरात जर तुम्हाला हवा असेल तर हे बेस्ट आहे. आणि सगळ्यात क्यूटेस्ट वस्तू म्हणजे मी ह्या गोष्टीसाठी थांबलेली, यांच्या स्टॉलवरती बरंच काही घेतलं, ते म्हणजे आपलं टायलंड आहे ना, हे म्हणजे हे छोटीचं अगरबत्तीचं, किती सुंदर आहे बघा. हे खूप छोटं आहे, मस्त आहे. आणि मी ह्याच्यावर लावून बघितलं, अगरबत्ती अशी पडत नाही, कारण हेवी होतं तर पडताना ते असं होत नाही, पडत नाही, मस्त आहे हे. आणि हे मला उगं 100-150 रुपयाला मिळालं आहे, आणि मी ह्याच्यासाठी थांबले होते, पण मी घेतलं बरंच काही काही.